मित्रमंडळांनो, जय भीम जय शिवराय. तर मी आहे धीरज जाऊ आणि आज नवीन व्हिडिओ बनवून घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. तर आम्ही लोकप्रसिद्ध किल्ल्यावर आलो आहे ज्याचं नाव सिंहगड आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आवडतं किल्ल्यांमधून एक आहे. तर ह्या किल्ल्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. त्या किल्ल्यावर काय काय आहे काय काय नाही आहे हे तुम्हाला सगळं व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण आता सध्या आम्ही ट्रेकिंगला चालू केलं आहे. तर बघूया कोण किती वेळ टिकते. तर सध्या त्यांना असं वाटतं की दम लागलाय, पण टिपेट ब्रॉईज आपल्याला चालायचं आहे पुढे. तर बघूया तर कसं वाटतंय. तर जरा इथलं वातावरण पण बघा तुम्ही. बघू शकता दबलेलो आहोत. नो जसं की तुम्ही बघू शकता इथं येता फार वाट लागली. काय माहिती आम्ही चढते की नाही पूर्ण. अजून बघा एवढा गड बाकी आहे चढायचा. अयो तर हे बघा सगळ्यांची हालत खराब आहे. सगळेजण 5-5 मिनिटाला ब्रेक घेत आहेत. तर आम्हाला वाटत नाही की आम्ही सोडू, पण तरी प्रयत्न करू 100% देण्याचा. तर धन्यवाद. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व दमलेले आहेत. इकडे बघा जरा व्हिडिओ मध्ये. ब्लॉग माझा आहे ते सांगतो ते म्हणून बोला, तू नको बोलू. ब्लॉग कोणाचाही असू दे, ओरा झाला पाहिजे ना का औरा बनना चाहिए. करू का आम्ही. चढ़ेंगे जरूर, देखते हैं अभी क्या होता है. चलो आ जाओ ऊपर. तर तुम्ही बघू शकता जो उत्साह सगळ्यांमध्ये स्टार्टिंगला होता तो आता एकामध्येही दिसत नाहीये. नाही, उत्साह तर आहे आमच्यामध्ये, पण कसं आहे ना सध्या जी उन्हाची परिस्थिती बघून आम्ही थांबलोय. ऊन अख्खं डोक्यावर आले तरी पण आम्ही चढायचा प्रयत्न आम्हाला करतो. गोरं राहायचंय, कारण की आम्हाला गोरं राहायचंय, लोकांसारखं नाही व्हायचंय. जसं की तुम्ही बघू शकता साहिल सरांचा चेहरा. साहिल सर एकदा दाखवा प्लीज. हे बघा आमचा चेहरा. हा मी काळा आहे मान्य आहे. बस पुढे बोला. तर मग आता धन्यवाद. हे बंद चालूच नाही केली व्हिडिओ. तर बघू शकता तुम्ही एक कलिंगड इथं कितीला पडतंय चैतन सर? 10. तर वाट लागली. तर दुकान बघू शकता फुल बसवले. माठातलं पाणी वगैरे आहे. बर्फ लिंबू वगैरे सरबत चालू आहे. कारण की आजारी होण्याचे चान्सेस जास्त पडतात, म्हणून दादा काय विकत नाही बर्फ. सॉरी बर्फ काय लिंबू देत पाणी नाही. जरा एनर्जी येते, लिंबू पाणी मीठ जरा साखर पाणी जरा ग्लुकोज असतं. हं. सिंहगड पहिल्यांदा चढायला बरं उन्हाळ्यात. बरोबर बोलला. तुमचा आभारी आहे. उन्हात गड चढल्यामुळे तुम्हाला खरा गड कळाला कसा असतो ती. बरोबर आहे. पावसाळ्यात आला असतं तर कळालं नसतं गड कसा असतो ती. पहिले मावळे लढून गेले, चढून गेले. आपण आता फक्त चढून जायचं, खायचं प्यायचं आणि खाली यायचं. तसंच चालू सध्या. अजिबात काय लढाई करायची नाही, काय नाही. वरती जाऊन तानाजी समाधी, कल्याण दरवाजा, पाण्याचं देव टाक, राजाराम महाराजांची समाधी, गोरपड लावून तानाजीवर चढला तुकडा, सगळं बघायचं, खायचं प्यायचं, निवांत खाली यायचं. जसं की दादांनी आपल्याला बरीच माहिती दिली किल्ल्यांबद्दल, तर मला सांगायची गरज वाटत नाही. तशी वाट लागण्याची झालीच आहे. तिकडे पूर्ण चढलंच पाहिजे. तर बघू तरी. व्हिडिओ कट. तर आता सध्या आम्ही थोडंसं काय खाल्लं दुकानाखाली. तर आम्ही मॅक्सिमम गड तर चढलायच, पण तुम्ही बघू शकता गड दिसायला लागलाय. तर आमचा 100% ट्राय की आम्ही चढूच. तर बघू शकता तुम्ही गड कसं दिसतोय. असं वातावरण. जर तुम्हाला गडाचं खरं महत्त्व बघायचं असेल ना तर एकदा उन्हाळ्यातून ट्राय करा, मग तुम्हाला कळेल.
पावसाळ्यात तर सगळे लोक येतात, फक्त तुम्ही उन्हाळ्यात या. तर मंडळी, आपण पुणे दरवाजापेक्षा आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता आता सध्या आमची अवस्था तर खूप खराब झाली आहे. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही इथपर्यंत येऊ, पण कसं चालू आहे तर सध्या आम्ही ताक पितोय. तर आजी ते पारंपरिक पद्धतीने ताक बनवत आहेत. तर आता सध्याने बघू शकता की आम्ही सिंहगड पोचलाय. आता जरा बरं तरी वाटतंय, जीव आल्यासारखं वाटतंय आम्हाला. म्हणजे अक्षरशः आमचा हालात खराब झाली की आम्ही वरती येऊ की न येऊ. कसं ट्रॅकिंग करून सिंहगडला चढणं म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूपच अवघड गोष्ट. तर बघू शकता सध्या हा लावलं त्यांनी लोकेशन, कुठे काय आहे काय नाही आहे. तर त्या हिशोबाने आपण इथं वीर तानाजी स्मारक बघूया आणि त्याच्यानंतर ना अजून बघू जेवढं आपल्याला सापडतं तेवढं आपण बघू काय होतं काय नाही. ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळून येतं. तर मित्रांनो, आपण आलो आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी जवळ. तर समाधी तुम्ही बघू शकता इथं चांगलं एक दाखवलं चित्रपटी. शिवाजी महाराजांसमोर त्यांनी शपथ घेतली होती की जवळ ते सिंहगड जिंकणार नाही तवर ते परत येणार नाही आणि त्यांच्या रायबाचं लग्न करणार नाही. त्या हिशोबाने इथं समाधी आहे त्यांची. तर तुम्ही बघू शकता. तर इथं बघू शकता तुम्ही सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तर अशा प्रकारे त्यांनी इथं समाधी बनवण्यात आली आहे. मालुसऱ्यांमुळं आज हा गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात. तानाजी मालुसरे त्यांचे 60 मावडे असं म्हणतात. तानाजी मालुसरे जो आपल्या ऐतिहासिक कशी काय मंडळी, जय भीम जय शिवराय. तर पहिली बात तर ब्लॉग आम्हाला अर्धवटच शूट करता आला आहे. त्याचं रिझन असं आहे की फोनची चार्जिंग संपल्यामुळे आम्ही पूर्ण ब्लॉग शूट करू नाही शकलो. आणि दुसरं तर आम्ही अख्खा गड फिरलो आहे. तिथं देवटाकी, कल्याण दरवाजा आणि राहिलं मला सगळ्यात जास्त तिथं आवडलेलं म्हणजे गोष्ट म्हणजे देवटाकीतलं पाणी. तिथं पाणी म्हणजे इतकं कडक उन्हामध्ये इतकं गार पाणी तुम्हाला प्यायला मिळेल. नक्की बघा तिथलं पाणी म्हणजे वा काय बात होतं पाण्याची. आणि दुसरं बात ते पाणी स्वच्छ वगैरे सगळं काही आहे. आणि तुझं म्हणजे गडावरचं पाणी म्हणलं की आपल्यासाठी खूप पाणी मिळतं. तर असं की ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, अर्धवटच आहे पण नक्की सांगा कमेंटमध्ये कसा वाटला, काय वाटला. आणि नक्की तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा की तुम्ही गडावर गेला काय केलं. आणि जर व्लॉगमध्ये तुम्हाला माहिती व्यवस्थित मिळाली नसेल किंवा चुकीची माहिती मी सांगितली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि दुसरी बात जर तुम्हाला ब्लॉगमध्ये काही वेगळं वगैरे वाटत असेल तर त्यासाठी मी तुम्हाला माफी मागतो. तर ब्लॉग इथे संपला मी असं सांगून ब्लॉग संपतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय भीम जय शिवराय.